मध्य प्रदेशात गावठी पिस्तूल तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा मारत पुणे पोलिसांनी अनेक भट्ट्या नष्ट केल्यात। पुण्यात सापडलेल्या गावठी पिस्तुलांच्या तपासात मध्य प्रदेशातल्या कारखान्याचा शोध लागला आणि या प्रकरणी 36 जणांना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आलेले आहे। एखाद्या सिनेमात शोभावा असा पोलिसांच्या धाडीचा हा प्रसंग मध्य प्रदेशातील उमराटी गावात घडला। शनिवारी पहाटे पुणे पोलिसांच्या पथकाने उमराटी गावात धाड मारून बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला। पुण्याचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेश एटीएस जळगाव पोलिसांच्या मदतीने हे धाडसी ऑपरेशन राबवण्यात आलं। यावेळी पोलिसांनी तब्बल 36 जणांना पाठलाग करून पकडलं। त्यातील 7 जणांना अटक करण्यात आली आहे। मध्य प्रदेशातील उमराटी गावात पुणे पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे। गावठी पिस्तूल तयार करण्यासाठी लागणारे सुटे भाग जप्त करण्यात आलेत। पिस्तुलाच्या पोलाद वितळवण्याच्या 50 भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या। पोलिसांनी कारवाईसाठी ड्रोनचा वापर केला आणि 100हून अधिक पोलिसांचा यात सहभाग होता। बुलेट प्रूफ जॅकेट, बॉडी कॅमेरे, मोबाईल सर्व्हिलन्स, वायरलेस संदेश यंत्रणेचा यात वापर करण्यात आला। या कारवाई दरम्यान जवळजवळ 50 जे हथियार असा बनवण्याचे ठिकाण होता ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे। 36 आरोपी यांना डिटेन करण्यात आलेले आहे आणि त्यांची चौकशी आता सुरू आहे। आणि या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात वेगळे प्रकारचे अग्निशस्त्र बनवण्याचे जे साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेले आहे। पुणे शहरात वर्चस्व वादातून टोळी युद्धाचा भडका उडालाय। यातून गोळीबाराच्या घटना वाढल्यात। गेल्या महिनाभरात पुणे पोलिसांनी गुन्हेगारांकडून 21 गावठी पिस्तूल जप्त केली होती। मध्य प्रदेशातील उमराटी गावातून ही पिस्तूल राज्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। आपल्याला टोटल या ग्रुपकडून 21 फायरआर्म्स जप्त झालेले आहेत। आता वेगळे गुन्ह्यामध्ये इतरही गुन्ह्याचे आरोपीचे चौकशीमध्ये हे निष्पन्न झाले की उमरटी गावामध्येच हे वेपन बनवले जात आहे। त्यामुळे उमरटी गावामध्ये आपल्याला जे आहे ते कारवाई करणे आवश्यक आहे। यासाठी एमपी पोलीसचे अधिकारी सोबतही समन्वय साधले गेले आणि त्यांनी आपल्याला चांगली मदत केलेली आहे। पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांना नक्षलविरोधी कारवायांचा मोठा अनुभव आहे। त्यांच्या या अनुभवाचा फायदा मध्य प्रदेशात पिस्तूल तयार करणाऱ्यांवर कारवाई करताना पोलिसांना झाला। मध्य प्रदेशातील कारवाईसाठी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आलं होतं। पोलीस आल्याची चाहूल लागताच पिस्तुले तयार करणारे आरोपी पळून जातात, पण पोलिसांनी अगोदरच त्यांच्या पळून जाण्याच्या वाटा अडवून ठेवल्या होत्या। या कारवाईत संपूर्ण उमराटी गावात सर्च मोहीम राबवत 50 घरांत पिस्तुले तयार करण्यासाठी लावलेल्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्यात। मध्य प्रदेशात केलेली ही कारवाई महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान उंचावणारी अशीच मानली जाते। ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।